ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्राच्या वतीनं आयोजित 51 सहस्त्र तुलसी दलार्चन आणि अभिषेक सोहळ्यात अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त एकादशी पर्वकाळावर आणि व्यतिपात योगाच्या मुहूर्तावर हा भव्य धार्मिक सोहळा पार पडला, ज्यामध्ये 51 जोडप्यांनी सपत्नीक बसून पूजा आणि अभिषेक केला. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैदिक मंगलाचरणाने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली. आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम कुटुंबानां सपरिवाराणां सकल समाज बांधवानां कल्याण पूर्वकम अभ्युदय निश्रेयस संपादनार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध सिद्ध्यर्थम भारत जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट में दूर करे जय जगदीश हरे जो गावे फल पावे दुख बिना से मन का स्वामी दुख बिना से मन का ओम जय जगदीश आस करुण जिंदगी ओम जय जगदीश हरे तुम पूर्ण परमात्मा स्वामी पार ब्रह्म परमेश्वर पार स्वामी ओम जय जगदीश स्वामी दुख हरता तुम ठाकुर मेरे स्वामी तुम रक्षक में भक्ति बढ़ाओ श्रद्धा प्रेम बढ़ाओ संतन की सेवा ओम जय जगदीश हरे
स्वयं गतमयदं देवास्तान धर्मान् प्रमाण्यासन्नामे अनाकमयानस्मृते परिवेशारो मनतस्यावसंगुरे आयुष्यसनामप्रे विश्वे देवासनास्तेति ओम विश्वादक्षुरुत विश्वादो विश्वादो प्रचोदया ओमानास्वत पुष्पाणि धारालो भुवान्त आदिदेवयारत्त प्रधानपरेश्वरा ओमधर्मे पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कृतं मण्डलमस्ते प्रदक्षिणा करा या नारायण 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 श्री वेंकटेश नारायण 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 श्री नारायण 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की नाम संकीर्तन गुरु नमस्कार हातात पाणी घ्या. कर्णाने कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनाथ तीर्थस्वामी महाराज महायोग ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश प्रभुणे महाराज उपस्थित होते. व्यासपीठावर अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पंचवटी केंद्र प्रमुख वेदाचार्य रवींद्र पैठणे, मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, कार्यवाह ॲडव्होकेट सुहास भणगे, कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी आणि प्रदीप भानुवंशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्याबद्दल दिग्गजांचा गौरव या प्रसंगी समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यात पौर्णिमाताई मंडलिक, प्रो नीलाप तिवारी ओम प्रकाश शर्मा, मुकुंद कुलकर्णी, डॉक्टर रमेश भट, भानुदास शौचे, जयदीप वैशंपायन, जयप्रकाश पाठक, सुनील पिंपळे, बाळासाहेब पाठक, नीरज तिवारी आणि प्रसाद धोपावकर यांचा समावेश होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर जोशी, प्रदीप दीक्षित, संजय पैठणे, सुचेता भानुवंशे, चंद्रशेखर गायधणी, संतोष मुळे, अतुल ठोसर, वैभव गायधणी यांनी परिश्रम घेतले.
प्रवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जनतोदितः अधिमञ्चं विराजमानाः सर्वेपि प्रमुखतिथयः मम पुरतः समुपस्थिताः सर्वेपि विप्रबान्धवाः यथा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था इति संस्था अत्र वर्तते यस्याः अयं कार्यक्रमः अत्र एकः शब्दः आगच्छति ब्राह्मणः इति तर्हि किं नाम ब्राह्मणः कः ब्राह्मणः भवति यदा वयं शब्दकोशं पश्यामः इदानीम् आधुनिकं शब्दकोशं न पुरातनं शब्दकोशं यदा पश्यामः तत्र एका परिभाषा आगच्छति ब्राह्मणो विप्रस्य प्रजापतेर्वा अपत्यम् इत्युक्ते प्रजापतेः ब्रह्मणः अपत्यं पुत्रः वा इति ब्राह्मणः अपरा एका द्वितीया परिभाषा अस्ति ब्रह्म वेदस्तम् अधीते वा सः इत्युक्ते यः ब्रह्मणम् अधीते अथवा वेदम् अधीते सरलभाषया वदामि अहं मराठीभाषाम् अवगच्छामि किन्तु सम्भाषणे क्लेशः अतः संस्कृतभाषया सम्भाषणं कुर्वन् अस्मि हिन्द्यामपि कर्तुं शक्नोमि हिंदी चलती हिंद्यामपि करोमि ब्राह्मण के लिए एक परिभाषा जो आती है बड़ी सरल सी बात इसमें कहा है कि ब्रह्म को या वेद को जो पढ़ता है जो उसका अध्ययन करता है वो ब्राह्मण है। अब ब्रह्म को पढ़ना ब्रह्म क्या है जब इस पे जाते हैं तो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ऐसा कहा है तो ये कहा है कि ब्रह्म के 3 विशेषण दिए हैं। क्या है वो 3 विशेषण कि ब्रह्म सत्य है, दूसरा ब्रह्म ज्ञान है और तीसरा ब्रह्म अनंत है। अर्थात जो ज्ञान है ज्ञान की उपासना करता है वो ब्रह्म। तो हम स्वयं उस ज्ञान को पढ़ने वाले जानने वाले रक्षा करने वाले लोग जो हैं वो ब्राह्मण कहलाते हैं। और वास्तव में ज्ञान क्या है इसकी जब बात आती है तो विद ज्ञाने इस विद धातु से ज्ञान के अर्थ में विद धातु है इससे वेद शब्द बना है। तो उस ज्ञान का जो स्वरूप है वो वेद है। इसलिए ब्राह्मण का कर्तव्य है वेद को पढ़ना वेद की रक्षा करना। हम सब जब जानते हैं कि हम कौन से ब्राह्मण हैं तो हम बताते हैं कि ना हम ये काटिकुब्ज ब्राह्मण है तो ये हमारा गोत्र है ये हमारा वेद है वेद की इस शाखा के हम ब्राह्मण हैं। तो क्या हम ब्राह्मण होने के नाते वेद की उस शाखा से आज की तारीख में हमारा या हमारे परिवार का कोई लेना देना है नहीं है तो फिर हम कैसे ब्राह्मण हुए। हम ब्राह्मण का कर्तव्य कर रहे हैं क्या ब्राह्मण का कर्तव्य है उस ब्रह्म का उस ज्ञान का उस वेद की रक्षा करना। तो वेद की रक्षा करने के लिए हमारे पूर्वज उसको कंठस्थ करते थे इसलिए वेद को श्रुति भी कहा। बाद में उसी वेद की रक्षा करने के लिए अनेकों हमारे पूर्वजों ने अपनी बलि भी दी। तो विदेशी आक्रमण हुए उन आक्रमणों में हमारे पूर्वज समाप्त भी हुए लेकिन हमने अपना ब्राह्मणत्व अक्षुण्ण रखना है तो कम से कम वेद से हमें हमारे परिवार के किसी एक सदस्य को अवश्य जुड़ना चाहिए और उस वेद की भाषा श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु दाता महाराज की जय। या ठिकाणी असलेल्या सर्व मान्यवरांना प्रथम विशेष आपण नमस्कार करतो। माझ्यासमोर बसलेले जे सगळे मान्यवर आहेत त्यांनाही सप्रेम नमस्कार। आपण जमलेले सगळे साधक भाविकांना माझा सप्रेम नमस्कार। मला कल्पना आहे की आता ज्ञानावरून भोजनाची वेळ नसून खऱ्या भोजनाची वेळ झालेली आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु माझा हा जो सत्कार करण्यात आला अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांनी जो केला त्यामुळे मी खरोखर कृतकृत्य झालेला आहे। असा सत्कार माझे सद्गुरू परमपूजनीय नारायणदादा ढेकळे महाराज यांचा पण झालेला होता। मला अशी खात्री आहे की आज देखील ते चैतन्य रूपाने इथे जवळ असून आपल्या सगळ्यांचं कौतुक बघत असतील। एवढंच नव्हे तर अनेक मान्यवरांचा सत्कार माझ्या हस्ते झाला त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला माझ्या सद्गुरूंची आठवण येत होती की त्यांच्याही हस्ते असा सत्कार होत होता आणि त्या सत्कारावरती काही माझं समर्पण बसलेलं आहे।
देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं ते मंत्रा ब्राह्मणा देवा ब्राह्मण मम दैवतं. मी सर्व ब्राह्मणांना पहिले नमस्कार करतो. पैठणे गुरुजींना त्यांनी घेतलेल्या श्रमाबद्दल मी आशीर्वाद काय देणार पण धन्यवाद देतो की त्यांनी जे करायला कार्य चालू केलेलं आहे आणि त्यांनी जे पाठशाळेचं कार्य चालू केलेलं आहे. आता तिथे सांगावं किंवा नाही असा माझा प्रश्न असतो. मी सांगतो की हे कार्य जे आहे हे अतिशय अवघड असतं. इतकं सोपं असतं की त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांच्या शिष्यांनी म्हटलं असं नाही आहे. तर प्रत्येक शिष्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांना लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक त्यांच्या वाक्यावर लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक त्यांच्या शब्दावर लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक त्यांच्या अनुसरावर लक्ष द्यावं लागतं. एवढंच नाही तर ते कुठे पॉज घेतात किंवा कुठे थांबतात याच्यावरही लक्ष द्यावं लागतं. तर मी माझा एक अनुभव सांगतो. मी एकेमध्ये असताना पाळतो त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, आज प्रमुख पाहुणे परमपूज्य प्रभुणे महाराज, खरं तर आपल्या पंचवटी शाखेचे जे संचालक त्यांचं मला पत्र प्राप्त झालं असे वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, त्यांच्या सूचनेनुसार मी खरं तर आज इथे माझ्या कुटुंबासहित आलो आहे. माझे वडील आणि माझ्या भाग्याचं म्हणजे असं की माझ्या छोट्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मला हा सन्मान मिळतोय, त्यामुळे अधिक मला आनंद इथे झाला. आज 27 मे एकादशी आणि या पवित्र अधिक मासाच्या मंगलमय पर्वावर तुम्ही मला आमंत्रित केलं, मी अत्यंत आभारी आहे. आज सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या सहस्त्र तुलसीदल अर्चन आणि महाविष्णू पूजनाच्या या चैतन्यमयी वातावरणानंतर दुपारी हा जो सत्कार सोहळा पार पडतोय त्यात माझा सत्कार व्हावा हे खरं तर मी माझं भाग्य समजतो. आज सकाळी आपण भगवान विष्णूंना हजारो तुळशीची पानं अर्पण करून सहस्त्र तुलसीदल अर्चन केलं. तुळशीचं एक पान आकाराने खूप लहान असतं, पण जेव्हा ती हजारो पानं अपार श्रद्धेने आणि एका मागोमाग एक आणि सातत्याने अर्पण केली जातात तेव्हा त्यातून एक भव्य महापूजा साकार होते. माझ्यामध्ये मानवी जीवनाचं आणि यशाचं गमन याच विधीमध्ये घडलं. आपल्या ब्राह्मण समाजाला फार पूर्वीपासूनच ज्ञान, विद्या आणि तपश्चर्या यांचा मोठा वारसा लाभला आहे. आजच्या आधुनिक काळात या तपश्चर्याचं दुसरं नाव म्हणजे शिस्त आणि सातत्य. माझ्या स्वतःच्या व्यावसायिक वाटचालीकडे ओळख बघताना गेली 17 वर्ष फौजदारी वकिलीत काम करत असताना किंवा नाशिक एज्युकेशन सोसायटी सारख्या मोठ्या संस्थेची प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना मला एक गोष्ट पावलोपावली जाणवली आहे. न्यायालयात कोणत्याही खटल्यामध्ये रातोरात यश मिळत नाही आणि प्रशासनात अचानक चमत्कार होत नाही. त्यासाठी लागतं सखोल पूर्वतयारी, वस्तुनिष्ठ अचूक ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तत्वांची असलेली ठाम निष्ठा. आपल्या समाजात बुद्धिमत्तेची आणि तल्लखपणाची कधीच कमतरता नव्हती, पण केवळ उपजत गुणवत्ता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन बसवू शकत नाही. प्रेरणा तुम्हाला कोणत्याही कामाची सुरुवात करून दिली, पण शाश्वत यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी रोज न चुकता कष्ट घेण्याची शिस्त अंगी असावी लागते. मध्यवर्ती संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलो. या एकजुटीचा उद्देश काय असावा? मला वाटतं ही एकजूट केवळ सण उत्सव साजरे करण्यापुरती मर्यादित न राहता ती एकमेकांसाठी एक भक्कम आधारवड बनली पाहिजे. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात आपल्या समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. जे लोक आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले, मग ते विधी क्षेत्र असो किंवा वैद्यकीय क्षेत्र असो, व्यापार असो किंवा माहिती तंत्रज्ञान असो, त्यांनी आपल्या समाजातील पुढच्या पिढीला दिशा दाखवली पाहिजे. त्यांचे व्यावसायिक पालकत्व स्वीकारलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या यशाचा उपयोग समाजाच्या आणि नव्या पिढीच्या उत्कर्षासाठी करतो, तीच खरी समाजसेवा ठरते असं मला वाटतं. माझी अध्यक्षीय भाषण हे नेहमी शेवटीच असतं, पण आज खूपच उशीर झालेला आहे, त्यामुळे मी लवकरच आटोपता घेणार आहे. आमची अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था यांच्या पंचवटी शाखेच्या वतीने हा कार्यक्रम झाला. खूपच उत्कृष्ट झाला.
मी पंचवटीचे सर्व पदाधिकारी आणि केंद्र प्रमुख श्री पैठणे गुरुजी यांचं खूप कौतुक करतो की त्यांनी अत्यंत सुरेख असा हा कार्यक्रम केला. आमच्या संस्थेचे सर्वच केंद्र असे निरनिराळे कार्यक्रम घेत असतात. तुम्हाला सांगायला हरकत नाही, आत्ताही 27 मे, 28 मे आणि 4 जून आणि 5 जून आम्ही संगीताच्या स्पर्धा घेणार आहोत. सर्व ब्राह्मणांसाठी त्या खुल्या आहेत. आपण आपले कोणी पाल्य असतील, आपण स्वतः असाल तर त्याचं नाव नोंदवावं. लवकरच आम्ही ते ग्रुपवर टाकत आहोत. तसेच सर्व मुलांना प्रोत्साहन द्यावं म्हणून रामरक्षा आणि मारुती स्तोत्र याच्याही आम्ही स्पर्धा घेत आहोत. सर्व शाळांचे विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेत भरभरून भाग घेतात. आपणही आपल्या पाल्यांना जरूर पाठवा. आमची ही जी संस्था आहे हिला आज 53 वर्ष झालेलं आहे आणि या 53 वर्षापासून ही संस्था सतत कार्यरत आहे आणि 53 वर्षामध्ये एकही वर्ष असं नाही की आम्ही आमचा ऑडिटेड बॅलन्स शीट किंवा आर्थिक रेडी हो. स्टार्ट. श्री गुरुभ्यो नमः. आपल्या नाशिकमध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या पंचवटी केंद्राच्या वतीने आज पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासाच्या निमित्ताने एकादशी पर्व काळावर, त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तो व्यतिपात असल्यामुळे अत्यंत पुण्यकारक दिवस होता. म्हणून अखिल ब्राह्मण मध्यवर्तीचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील लोकांना एकत्रित करून पंचवटी केंद्राच्या वतीने विश्वकल्याणार्थ आणि श्री महाविष्णू प्रीत्यर्थ तुलसीदल अर्चन, सहस्त्र तुलसीदल अर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 50 जोडप्यांनी सहभाग नोंदविला होता आणि प्रत्येकाच्या हस्ते संकल्प करून गणपती पूजन, महाविष्णूचा महाअभिषेक आणि विष्णू सहस्रनामावलीने अर्चनाचा कार्यक्रम म्हणजे जवळपास 51,000 तुलसीदल अर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या अनुषंगाने समाजाचं संघटीकरण करण्याच्या निमित्ताने आम्ही समस्त ब्राह्मण संस्था ज्या नाशिकमध्ये आहे त्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून उल्लेखनीय कार्य करणारे जे लोक आहेत त्या सर्वांना आम्ही एकत्रित केलं आणि त्या सर्वांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. त्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून श्री नारायण काका ढेकणे महाराज आश्रमाचे परमपूज्य प्रकाशराव प्रभुणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती आज होती. त्याचप्रमाणे या नाशिकमधील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉक्टर नीलाभ तिवारी हे देखील प्रमुख त्यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे असतील, कार्यवाह सुहास भनगे, कोषाध्यक्ष श्री उल्हास पंचाक्षरी, त्याचप्रमाणे आश्रयदाता आणि आमच्या सर्वांना सहयोग करणारे प्रदीप भानुवंशे आणि सर्व कार्यकारिणी जी आहे पंचवटीची, या सर्वांनी अत्यंत मनापासून आणि जवळपास 2 महिन्यापासून या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आणि हा कार्यक्रम अत्यंत सुरेख असा संपन्न झाला. आणि समाजातील 12 ज्योतिर्लिंग स्वरूप असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे ज्यांनी संपूर्ण जीवन समाजकार्याला समर्पित केलं आहे अशा महनीय व्यक्तींचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद.